नमस्कार. आज आपण बनवून घेऊयात इन्स्टंट इडली. इडली बनवून घेण्यासाठी फक्त आपल्याला अर्धा तासच लागणार आहे आणि आपण अर्धा तासात अशी मऊ लुसलुशीत जाळीदार सॉफ्ट एकदम अशी हलकी फुलकी इडली बनवून तयार करून घेणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला घ्यायचं एक बाऊल. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे, पांढरी उडदाची डाळ, जे की आपण इडली बनवून घेण्यासाठी डाळीचा वापर करतो. तीच डाळ आपल्याला घ्यायची आहे. पण डाळ घेत असताना डाळीला स्वच्छ एका कपड्याने आधीच पुसून घ्यायचे, त्यानंतरच डाळ घ्यायची आहे. आणि तसेच देखील तांदळाला सुद्धा एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता इडली बनवून घेण्यासाठी योग्य प्रमाण असणं खूपच गरजेचं आहे. तर आता आपण इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. जर तुम्ही जास्त प्रमाणात तांदूळ किंवा डाळ घेत असाल तर प्रमाण असं असणार आहे, 2 वाटी तांदूळ घ्यायचे आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात डाळ घ्यायची आहे. मित्रांनो, आपण हे पीठ देखील स्टोअर करू शकतो. जरी तुम्ही जास्त प्रमाणात डाळ आणि तांदूळ घेतलात तरीही प्रमाण असं असणार आहे, तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात डाळ घ्यायची आहे आपल्याला. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता आपल्याला यामध्ये तसेच साधारण 20 ते 25 मेथीदाणा टाकून घ्यायचा आहे. मेथीदाणा टाकल्यावरती काय होतं माहिती आहे का, इडली तसेच फ्लफी, हलकी फुलकी आणि जाळीदार बनते. त्यामुळे आपल्याला साधारण 20 ते 25 मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आता लगेच गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये डाळ, तांदूळ आणि मेथीदाणा हे सर्व ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की डाळ, तांदूळ हे सर्व आपल्याला साहित्य अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनटं लागतात लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेण्यासाठी. अजिबात हाय फ्लेम करू नका. जर हाय फ्लेम केला तर डाळ, तांदूळ खूप जास्त करपू शकतात आणि त्याचा कलरही खूप जास्त चेंज होऊ शकतो. तर अगदी मंद आचेवरती छान असं डाळ तांदूळला भाजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं खूप होतात भाजून घेण्यासाठी, किंवा कधी कधी 15 मिनटं खूप जास्त झाले. इतकाच टाईम आपल्याला डाळ तांदूळ भाजून घेण्यासाठी लागतं. तर कंटिन्यू चम्मच फिरून आपल्याला डाळ तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस असं वाटेल की बऱ्याचशापैकी डाळ तांदूळ व्यवस्थित भाजून झालेली आहे, त्यावेळेस आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पोहे टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे म्हणाल की प्रमाण कसं, तर साधारण तुम्ही 2 वाटी तांदूळ घेतलात, 1 वाटी डाळ घेतलात तर 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. तुम्ही इथे किती जरी प्रमाण वाढवलात, तांदूळ जेवढे घेतलेले आहेत त्याच्या अर्ध्या प्रमाणात डाळ आणि पोहे घ्यायचं आहे तुम्हाला. हे ॲक्युरेट आणि परफेक्ट प्रमाण आहे. तर हे पहा, 15 मिनटानंतर व्यवस्थित डाळ, तांदूळ, पोहे खूप मस्त असं भाजून झालेले आहेत. बराचसा कलर डाळ आणि तांदूळचा चेंज झालेला आहे. तर आता आपल्याला भाजले की नाही व्यवस्थित चेक करून घेण्यासाठी हातावरती घ्या आणि थोडंसं चोळून पहा. तर ते मस्त असं क्रिस्पी जर भाजून तयार झालेले असतील तर परफेक्ट असं भाजून झालेले आहेत असं आपण समजून घेऊ शकता. तर आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात, कारण डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आणि एका प्लेटमध्ये आपण हे डाळ तांदूळ भाजून घेतलेले एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हे पहा, भाजून घेतलेले डाळ तांदूळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेण्याच्या आधी एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित थंड झाल्यावरतीच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. गरम असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ टाकून नाही घ्यायचे आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे संपूर्ण डाळ तांदूळ व्यवस्थित थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपण 3 बॅचमध्ये डाळ आणि तांदूळला बारीक करून घेऊयात. याच्या मागचं कारण असं आहे की डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बारीकसुद्धा होईल आणि आपल्याला काढायला देखील सोपं जाईल त्यामुळे. तर हे मिक्सरच्या भांड्यामधून डाळ आणि तांदूळ मी बारीक करून घेतलेले आहेत. एका चाळणीच्या सहाय्याने ही पावडर चाळून घ्यायची आहे. जर समजा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बारीक नसेल झाले तर ते चाळणीच्या वरच्या बाजूने राहायला लागतात. त्यावेळेस ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा टाकून आपल्याला राहिलेले डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शक्य असेल तितकी डाळ आणि तांदळाची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता हे राहिलेली डाळ आणि तांदूळ पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा फिरून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता मी व्हिडिओच्या आधी सांगितल्याप्रमाणे आपण हे पीठ स्टोअरसुद्धा करू शकतो. स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक बंद डबा घ्यायचा आहे. बंद डब्यामध्ये आपण जे इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर आता मी हे इडलीचं पीठ या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे.
आणि आता हे गच्च झाकण लावून आपल्याला जेव्हा जेव्हा इडली बनवून घ्यायची आहे तेव्हा तेव्हा आपण इडली बनवून घेऊ शकतो, डाळ तांदूळ न भिजवता. आता हा डबा आपण बाजूला ठेवून घेऊयात. तर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे. आता साधारण इथे मी 1 वाटी इडलीचं पीठ टाकून घेते आहे. आता मी तुम्हाला पाण्याचा इथे अंदाजा देणार आहे, म्हणजेच मेजरमेंट देणार आहे. त्यामुळे मी इथे 1 वाटी इडलीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला या पिठामध्ये साधारण 3 ते 4 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, टाकावंच असं काही कंपल्सरी नाही आहे. आणि यासोबतच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता बरेच वेळेस तांदळाच्या आणि डाळीच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं. इथे आपण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे इडलीचं. इथे आपल्याला साधारण 1.5 ते 2 वाटी पाणी लागू शकतं. तर लागेल तसंच पाणी टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी एकदाच न टाकता थोडं थोडं करून व्यवस्थित इडलीच्या पिठामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता इथे आपल्याला इडलीच्या बॅटरला फक्त साधारण 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजला जातील. त्यामुळे इथे 5 मिनटं झाल्यावरती तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित फुललेले आहेत. हे पहा, परफेक्ट डाळ आणि तांदळाने पाणीसुद्धा शोषून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित बॅटर बनवून घेण्यासाठी पाऊण वाटी पाणी लागेल. पाणी टाकून घेण्याच्या आधी बॅटरमध्ये आपल्याला इडलीचं पात्र घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रशनं लावून घेऊ शकता. मी टिश्यू पेपरने तेल लावून घेतलेलं आहे आणि एका बाजूला पाणीसुद्धा आधीच तापायला ठेवून घेतलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये. तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे छान अशी फ्लफी आणि जाळीदार इडली बनवून घेण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्याल त्यावेळेसच आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपण आधीच 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं. आता आपण अजून पाऊण वाटी पाणी टाकून घेतोय. पाणी टाकून व्यवस्थित इडलीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर समजा तुम्हाला अजिबात इनो किंवा सोडा या इडलीच्या बॅटरमध्ये टाकूनच नसेल घ्यायचा तर काय करायचं आहे, या बॅटरला साधारण 8 तासाकरिता बॅटर व्यवस्थित फुलण्यासाठी झाकून ठेवून घ्यायचं आहे. तर इथे आपण इन्स्टंट इडली बनवून घेतोय त्यामुळे मी इथे इनोचा वापर करते आहे. जर तुम्हाला इनो नसेल टाकायचा तरीही तुम्ही स्किप करू शकता. इनो किंवा सोडा हे टोटल ऑप्शनल आहे. इनो टाकून घेतल्यावरती आपल्याला यावरती साधारण 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे. यामध्ये मी पूर्ण 1 इनोचा पॅकेटचा वापर केलेला आहे, म्हणजेच टाकून घेतलेला आहे. इनो टाकून एका डायरेक्शनने व्यवस्थित फिरवून घेऊन चमच्याच्या सहाय्याने इनो ॲक्टिव्ह करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला लगेच इडलीच्या पात्रामध्ये इडलीचं बॅटर भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडलीचे पात्र ठेवून घेऊयात. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला बबल्स आलेले आहेत, म्हणजे पाणी व्यवस्थित गरम झाल्यावरतीच आपण इडलीचे प्लेट्स या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेत आहोत. आणि आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती अगदीच 10 ते 12 मिनटं लागतात इडली परफेक्ट अशी शिजवून घेण्यासाठी. 10 ते 12 मिनटामध्ये आपली इडली परफेक्ट अशी शिजून तयार होते. आता इडली शिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. चटणी बनवून घेण्यासाठी सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे, मी यामध्ये अगदीच थोडी कोथिंबीर टाकून घेते आहे कारण माझ्याकडची कोथिंबीर संपली आहे, त्यामुळे तुम्ही कोथिंबीर यामध्ये जास्त टाकू शकता. 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. यामध्ये चवीनुसार मीठ आणि तसंच चटणी किती पातळ हवी आहे, कितपत पातळ हवी आहे तेवढं पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून चटणीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एका बाजूला मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा माप तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाऊण चमचा मोहरी आणि पाऊण चमचा हिंग टाकून घेतलेली आहे. हिंगने खूप मस्त टेस्ट येते, त्यामुळे हिंग नक्की टाका. आणि चटणीचं वाटण या तडक्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जर असं वाटलं चटणी थोडी जास्त दाटसर झालेली आहे तर पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. आपल्याला चटणी कितपत पातळ हवी आहे तेवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चटणी पातळ करून घ्यायची आहे. मला चटणी दाटसर हवी आहे त्यामुळे मी पाणी नाही टाकून घेते यामध्ये. आणि इकडे 12 मिनिटानंतर परफेक्ट अशी आपली इडली लो फ्लेमवरती शिजून तयार झालेली आहे.
वाव, खूपच सुंदर अशी पांढरी शुभ्र एकदम जाळीदार अशी आपली इडली बनवून तयार होते. एकदा हाताच्या साहाय्याने चेक करायचं आहे इडलीला कुठेही ओलसरपणा लागतोय का. तर कुठेही ओलसरपणा लागत नसेल तर परफेक्ट इडली शिजून तयार झालेली आहे असं समजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला समजत नसेल की इडली शिजली आहे की नाही तर काय करायचं, एक चाकू आतमध्ये टाकून पाहायचा. चाकू जर क्लीन निघत असेल तर समजून जायचं की इडली परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे. तर हे पहा, चाकू क्लीन निघतंय, कुठेही इडलीचं बॅटर लागत नाही आहे. परफेक्ट अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, इडली थंड झाल्यावरतीच इडलीच्या प्लेट्समधून तुम्ही इडली काढून घेऊ शकता. इथे आपल्याला चम्मचचा सुद्धा वापर नाही करावा लागणार आहे. इडली काढत असताना इझिली हाताने निघते. हे पहा, तुम्ही पाहू शकता इडलीच्या प्लेटला कुठेही इडली नाही चिटकलेली आहे आणि व्यवस्थित हाताने निघत आहे. म्हणजेच परफेक्ट अशी आपली जाळीदार स्पॉन्जी आणि मस्त अशी झटपट इडली आपली तयार झालेली आहे. त्यासोबतच चटणीसुद्धा. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.